ओके ना इथं लाईट चमकताना दिसतो ना, हा म्हणजे चालेल. आता बघा, टुडे वी आर गोइंग टू सी अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. क्वेश्चन नंबर 2, एक्सरसाइज क्वेश्चन नंबर 2, सब क्वेश्चन नंबर 13. डिराइव लेन्स मेकर्स इक्वेशन. लेन्स मेकर्स इक्वेशन मिळवा. वाय इज इट सो, वाय इज इट कॉल्ड सो, त्याला असं नाव का पडलं, या इक्वेशनला लेन्स मेकर्स इक्वेशन असं नाव का पडलं, आणि अंडर विच कंडिशन, कोणत्या अटींखाली फोकल लेंथ एफ म्हणजे लेन्सची फोकल लेंथ एफ आणि लेन्सची रेडाय ऑफ कर्वेचर आर हे न्यूमरिकली इक्वल येतील, अशा कोणत्या कंडिशन आहेत. तर ह्या दोन कंडिशन आहेत त्या बघणार आहेत. आता बघा, कन्सिडर लेन्स ऑफ रेडाय ऑफ कर्वेचर R1 आणि R2. हा एक लेन्स आहे, याच्या रेडाय ऑफ कर्वेचर म्हणजे इकडच्या फेसची रेडियस ऑफ कर्वेचर R1 तिकडे असेल, या फेसची रेडाय ऑफ कर्वेचर इकडे असेल, R1 आणि R2. केप्ट इन अ मीडियम सच दॅट, या लेन्सला अशा मीडियम मध्ये ठेवलेले आहे आजूबाजूचं मीडियम की सच दॅट की ज्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मटेरियल म्हणजे काचेची, ऑफ द लेन्स विथ रिस्पेक्ट टू द मीडियम इज डिनोटेड ॲज n. ह्या लेन्सची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n ने दर्शवितात. ॲज्युमिंग द लेन्स टू बी व्हेरी थिन. आता असं मानून घ्या की लेन्स हा थिन आहे. थिन म्हणजे अतिशय असा चपटा किंवा, आणि हा थिन नाही, हा फुगील आहे, हा थिन आहे. तर थिन लेन्स आपण कन्सिडर करतोय. ॲज्युमिंग द लेन्स टू बी थिन, P is the common pole for both the surfaces. या दोघं सर्फेसेसचा P हा कॉमन पोल आहे, ध्रुव आहे. हा, O is the point object. या ठिकाणी एक ठिपका ठेवलेला आहे, डॉट आहे, काळा डॉट आहे, आणि तो आपण या लेन्स मधून पाहणार आहे, तो इथं दिसणार आहे. तर हा ऑब्जेक्ट आहे, ही इमेज असेल, माहिती ना, इमेज म्हणजे प्रतिमा, ऑब्जेक्ट म्हणजे पदार्थ ज्याला पाहायचे. तर assuming the lens to be very thin and P is the common pole for both the surfaces, O is the point object. O हा बिंदू रूप पदार्थ आहे. ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस, हा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. प्रिन्सिपल ॲक्सिस माहिती आहे ना, मुख्य अक्ष जो लेन्सच्या बरोबर मधोमध जातो, प्रिन्सिपल ॲक्सिस. ॲट अ डिस्टन्स U फ्रॉम P, हा O किती डिस्टन्सवर आहे, ॲट अ डिस्टन्स U फ्रॉम P, P पासून तो ऑब्जेक्ट, म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्सला U अक्षराने दर्शवतात, स्मॉल लेटर U. तर U इतक्या अंतरावर तो आहे. द रिफ्रॅक्टिंग सरफेस फेसिंग द ऑब्जेक्ट इज, हा रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे, फेसिंग द ऑब्जेक्ट म्हणजे ऑब्जेक्टच्या साईडला जो रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे, हा दुसरा रिफ्रॅक्टिंग आहे. इथं डबल रिफ्रॅक्शन होत आहे. पहिल्या फेसमुळे हा इन्सिडेंट रे असा टर्न झाला आणि दुसऱ्यामुळे अजून तो असा टर्न झाला. हे डॉटेड लाईन म्हणजे काय, जर हा दुसरा फेस राहिला नसता तर हा रे इथं पोचला असता, बरोबर. पण दुसरा पण फेस आहे, त्याने अजून टर्न केलं, म्हणजे दोन ठिकाणी तो टर्न झालेला आहे, रिफ्रॅक्शन झालेलं आहे, याला म्हणतात रिफ्रॅक्शन. हे फर्स्ट रिफ्रॅक्शन आहे, हे सेकंड रिफ्रॅक्शन आहे. दोन रिफ्रॅक्शन झालेले आणि दोन केसेस आपण पाहणार आहेत. हे फर्स्ट रिफ्रॅक्शन, हे सेकंड रिफ्रॅक्शन आहे, सेकंड रिफ्रॅक्शन. आता द रिफ्रॅक्टिंग सरफेस फेसिंग द ऑब्जेक्ट, हा रिफ्रॅक्टिंग सरफेस की जो ऑब्जेक्टच्या साइडला आहे, फेसिंग द ऑब्जेक्ट, कन्सिडर्ड ॲज द फर्स्ट रिफ्रॅक्टिंग सरफेस विथ रेडाय R1. त्याला काय म्हणायचं, फर्स्ट रिफ्रॅक्टिंग सरफेस की ज्याची रेडाय किती आहे, R1 आहे. ह्या पहिल्याची रेडियस R1 आहे, रेडियस ऑफ कर्वेचर, हा वक्रता त्रिज्या. इन द ॲब्सेन्स ऑफ सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेस, इन द ॲब्सेन्स ऑफ सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेस म्हणजे दुसरा सरफेस, दुसरा रिफ्रॅक्टिंग सरफेस हजरच राहिला नसता, मग आपण सिंगल कर्वड सरफेस असा पाहिला होता बघा, असा रॉड मी म्हटलं होतं की हा सिंगल कर्व सरफेस आहे. पण इथं तर दुसरा पण आहे ना, म्हणजे दोन इफेक्ट होत आहेत, दोन रिफ्रॅक्शन होत आहेत. तर बघा, इन द ॲब्सेन्स ऑफ सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेस, जर दुसरा सरफेस राहिलाच नसता, द पॅरॅक्झियल रे OA हा पॅरॅक्झियल रे आहे. पॅरॅक्झियल म्हणजे प्रिन्सिपल ॲक्सिसला जवळ जे असतं त्याला पॅरॅक्झियल म्हणतात. मी अगोदर समजावलेलं आहे. हा लेन्स आहे, हे वरती किनाऱ्याचे जे असतात त्यांना मार्जिनल रेज म्हणतात, मार्जिनचे, कडेचे. कारण लेन्स असा असेल ना
तर हे जे कडेचे असतात त्यांना मार्जिनल रेज म्हणतात, पण प्रिन्सिपल ॲक्सिसला जे जवळ असतात हे असे तर त्यांना पॅरॅक्झियल रेज म्हणतात, पॅरॅक्झियल. ओके, तर पॅरॅक्झियल रे ओए, हा ओए पॅरॅक्झियल रे आहे. डेव्हिएट्स म्हणजे विचलित होणे, डेव्हिएशन होणे म्हणजे टर्न होणे. हा ओए रे ए बी असा डेव्हिएट झालेला आहे. ओए डेव्हिएट्स टुवर्ड्स नॉर्मल. टुवर्ड्स नॉर्मल म्हणजे या ठिकाणी जर नॉर्मल टाकली असते आपण या फेसला तर तो नॉर्मल कडे झुकतो, नॉर्मल कडे झुकतो. झुकणे माहिती ना, डेव्हिएट्स टुवर्ड्स द नॉर्मल अँड वुड इंटरसेक्ट ॲक्सिस ॲट I1 अँड वुड इंटरसेक्ट म्हणजे तो इथं पोहोचला असता, या ॲक्सिसला कुठं पोहोचला असता, इथं या प्रिन्सिपल ॲक्सिसला त्याने इथं इंटरसेक्ट केलं असतं. इंटरसेक्ट म्हणजे छेदून झाले. तर त्याने जर दुसरा सरफेस राहिला नसता तर हा रे कुठं गेला असता, इथं गेला असता. पहिलाच एकच राहिल्यामुळे ह्या रेला त्याने असं टर्न केलं आणि दुसरा राहिला नसता तर तो कुठं पोहोचला असता, इथं पोहोचला असता. विल इंटरसेक्ट द प्रिन्सिपल ॲक्सिस ॲट I1 ला तो पोहोचला असता. बरोबर. मग PI1 इज इक्वल टू V1. मग PI1 हे अंतर आपण पहिलं इमेज पकडूया. पहिली इमेज म्हणजे कोणासाठी, पहिल्या सरफेस मुळे तयार झालेली इमेज I1, पण दुसरा ॲब्सेंट होता असं मानलं, ॲज्युमिंग ॲब्सेन्स इन द ॲब्सेन्स ऑफ द सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेस. मग समजलं इतकं. तर PI1 हे अंतर किती, V1, किंवा दुसरा सरफेस राहिलाच नसता, फक्त पहिल्यामुळेच जी इमेज तयार झाली असती ती अंतर आहे पहिलं इमेज डिस्टन्स V1. इज द इमेज डिस्टन्स फॉर इंटरमिजिएट इमेज I1. हा इंटरमिजिएट म्हणजे मध्यंतरी. थिन लेन्स आहे हा ऑफ रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n विथ रिस्पेक्ट टू द मीडियम. आता फॉर ए कर्व्ड सरफेससाठी आपण एक डेरिव्हेशन मागच्या पिरियडला पाहिलं. हे फॉर अ सिंगल कर्व्ड सरफेस, रिफ्रॅक्शन ॲट अ सिंगल कर्व्ड सरफेस, याच्या अगोदरचा टॉपिक जो होता तो. तर n2 - n1 अपॉन r इज इक्वल टू n2 अपॉन v मायनस n1 अपॉन u. दस इन दिस केस, ह्या केसमध्ये आता n2 म्हणजे काय, सिंगल कर्व सरफेससाठी हा सिंगल कर्व सरफेस होता. इकडे n1 म्हणजे एअर होती आणि त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n होती आणि याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळी आहे. बरोबर, याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळी आहे. तर मग बघा, n2 हा n1 आणि हा n2, याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जी असेल ती n2 आणि एअरची n1, ती जनरली 1 घेतो आपण, हवेची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 घेतो. तर n2 ची व्हॅल्यू काय टाकणार, n टाकणार. n2 म्हणजे दुसरं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ना याची, या कर्व सरफेसची, ज्या मटेरियलचा बनलेला आहे हा कर्व सरफेस पहिला, त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n2 आणि इकडची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल n1. बरोबर. मग याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण किती मानली आहे, n. अगोदरच म्हटले बघ, n. बरोबर, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n. आता n1 इज इक्वल टू 1. n1 इज इक्वल टू 1 म्हणजे हवा आहे इकडे, हवा किंवा व्हॅक्यूम ची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती घेतो आपण, 1. आणि r इज इक्वल टू r1 आणि याची रेडियस ऑफ कर्वेचर किती मानली आहे, r1 मानली आहे. याची रेडियस ऑफ कर्वेचर r1 मानलेली आहे. तर u इज इक्वल टू u आणि u हे डिस्टन्स आहे, इमेज ऑब्जेक्ट डिस्टन्स, आणि v ची व्हॅल्यू, इमेज डिस्टन्स किती मानलंय, v1. समजलं का या गोष्टी. या पहिल्या सरफेससाठी फॉर द फर्स्ट रिफ्रॅक्शन याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n घेतली, इकडची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n1, कारण इकडे n1 ने हा n2 असतो. मग हा सरफेसची n2 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती घेतली आपण, n, आणि हवेची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती घेतले, 1. या पहिल्याची रेडियस ऑफ कर्वेचर r ने डिनोट करतात, ती किती मानली आपण, r1. यूच राहिला आहे आणि v मात्र, इमेज मात्र इथं मिळाली, ते डिस्टन्स v1 मानलेला आहे. या व्हॅल्यू आता इथं पुटअप करा. बघा, n2 ची व्हॅल्यू n टाकली, बरोबर, n1 ची व्हॅल्यू 1 टाकली इथं, अपॉन r ची व्हॅल्यू r1 टाकली इथं, इज इक्वल टू n2 ची व्हॅल्यू n टाका इथं n, v ची व्हॅल्यू v1 मायनस n1 1 असतो, हा 1,
अपॉन यू हे पहिले इक्वेशन बनलं. समजलं हे कसं आलं? या अटी समजल्या, याच्यामध्ये टाकल्या तर हे बनलं आणि हे चुकायला नको, हे बनलं. तसंच अजून दुसरं बनवायचं. आता बिफोर, आता याचा विचार करायचा आहे सेकंड रिफ्रॅक्शन, सेकंड फेजचा. बिफोर रिचिंग I1 ला पोहोचण्या अगोदर हा दुसऱ्याने काय केलं, त्याला या AB ला अजून टर्न केलं. खरी इमेज इथं मिळाली, हा दुसरा आहे म्हणून इमेज इथं मिळणार, पण दुसरा राहिला नसता तर इमेज कुठं मिळाली असती? इथं I1. मग आता बिफोर रिचिंग I1 ला पोहोचण्या अगोदर द इन्सिडेंट रेज, हे इन्सिडेंट रेज कोणते? OA पण आणि OP पण, हे दोघं इन्सिडेंट रेज आहेत, पॅरॅक्सियल रेज आहेत. Incident rays EB and OP strikes the second refracting surface. या सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेसला तो स्ट्राइक करतो आणि टर्न होतो. इन दिस केस इमेज I1 acts as a virtual object. दुसऱ्या सरफेससाठी इमेज I1 ही कशाचं काम करते? व्हर्च्युअल ऑब्जेक्ट. व्हर्च्युअल म्हणजे आभासी पदार्थाचं काम करते, इमेज नाही. हा ऑब्जेक्ट आहे, त्याची इमेज इथं, आणि ती इमेज हा सेकंड काय समजतो की ऑब्जेक्टच आहे, म्हणून त्याला व्हर्च्युअल ऑब्जेक्ट समजते. हा दुसरा फेस, याला व्हर्च्युअल ऑब्जेक्ट समजतं आणि त्याच्यामुळे इमेज इथं तयार होते. आता इन दिस केस इमेज I1 acts as the virtual object for the second surface. सेकंड सरफेस साठी I1 acts as a virtual object, म्हणजे आभासी पदार्थाचं काम करतो, खोट्या पदार्थाचं. व्हर्च्युअल इमेज माहिती ना. आता फॉर सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेस, मुद्द्याची गोष्ट आहे. सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेस साठी N2 म्हणजे याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, याला आपण N2 म्हटलंय, आणि इकडची हवा किंवा व्हॅक्यूम असेल तर ते N1. याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हवेची 1 असते नेहमी, आणि याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण किती मानली? N, बरोबर. तर N2 इज इक्वल टू 1. सॉरी, आता एक मिनिट. हा, इथं हे पहिल्या फेजसाठी हे असं मानलो. आता दुसऱ्या पहिल्या फेज, या फेजच्या वेळेला आपण N1 ची व्हॅल्यू 1 आणि N2 ची व्हॅल्यू N. आता इकडच्या फेजसाठी मानूया बघा. इकडच्या फेजसाठी हा N1 किती मानायचा? N. हा फेजसाठी N1 N, आणि इकडचं हवाच आहे तो N2 किती असेल? 1 असेल. हां मॅडम, फक्त 2-4 मिनिटं. तर N1 N मानायचं आणि N2 1 मानायचं. बघा, N2 1 मानला आणि N1 N मानला. समजलं की नाही? ही केस, हे जर समजलं तर पुढे काही अडचणच नाही. मग आणि R रेडियस ऑफ कर्वेचर, याची रेडियस ऑफ कर्वेचर आपण इकडे कोणती मानली आहे? R2. R2 इकडची R2 आहे, याची इकडच्याची काय होती? R1 होती, बरोबर. मग ही R2 आहे. R इज इक्वल टू R2 म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर R2. नंतर आता हा ऑब्जेक्टचं काम करतोय म्हणून ऑब्जेक्ट डिस्टन्स U हे किती असेल? V1 असेल. U, दिस इज V1. आणि तिसरी गोष्ट PI इमेज कुठं मिळणार आहे? इथं मिळणार आहे. याची इमेज इथं मिळणार आहे. याची इमेज इथं मिळणार आहे म्हणजे ऑब्जेक्ट हाय, ऑब्जेक्ट डिस्टन्स हे घ्यायचं म्हणजे U ची व्हॅल्यू V1 घ्यायची, आणि इमेज PI हे अंतर घ्यायचं. PI इज द इमेज डिस्टन्स, दॅट इज V. हे V घेतलेलं आहे, V घेतलंय ना. PI इज इक्वल टू V. हां, अगदी बारीक भाग आहे म्हणून लिहावं लागतं. असं एक्सप्लेन करायला सोपं जातं. तोंडी करू नाही शकत, हे डिफिकल्ट असतं. आता मग ह्या व्हॅल्यू आपण परत ह्याच इक्वेशन मध्ये टाक. हे बघा, N2 ची व्हॅल्यू 1 टाकली, N1 ची व्हॅल्यू N टाकली. समजलं? हेच इक्वेशन वापरलं आहे तिथं पण. नंतर आपण R ची व्हॅल्यू काय टाकणार? R2, बरोबर. N2 ची व्हॅल्यू 1, बरोबर. त्याच्यानंतर V जसाच्या तसा, V हा V जसाच्या तसा, मायनस N1 ची व्हॅल्यू N अपॉन U ची व्हॅल्यू V1. मायनस झालं ना, हे झालं, बरोबर. मग आता इथं आहे ना, हे इम्प्लाइज पाहिजे होतं. तर याला जर आपण उलट केलं,
याला जर आपण उलट केलं n-1 म्हणजे मायनस अगोदर घेतला आणि प्लसवाला इकडे केला तर 1/v मायनस n/v1. आता ॲडिंग इक्वेशन 1 आणि 2 हे इक्वेशन 1 आणि 2 ॲड करा. काय मिळेल आपल्याला याच्यामधून? हे इक्वेशन 2 आहे, हे इक्वेशन इतकं 2 आहे, हे 1 आहे. ॲड करा. आता डावी बाजू काय आहे? n-1/r1 n- हे बघा इथं करून दाखवतो. ते डायरेक्ट आहे n-1/r1. याच्यामध्ये काय ॲड करायचं? याची डावी बाजू दुसऱ्याची डावी बाजू, पहिल्याच्या डाव्या बाजूमध्ये दुसऱ्याची डावी बाजू ॲड करतो, बरोबर. n-1/r2 आणि पहिल्याची उजवी बाजू n/v1 -1/u. याच्यामध्ये हे आपण मिळवणार 1/v -n/v1, बरोबर. हे मिळवलं. आता काय कॅन्सल होऊ शकतं बघा, हे कॅन्सल झालं, प्लस मायनस कॅन्सल. हा v अगोदर घ्या असा 1/v -1/u. हा अगोदर लिहिला आणि हा नंतर लिहिला -1. काय फरक पडत नाही. याच्यामधून n-1 काय करा? कॉमन. मग राहिलं काय? n-1 हा कॉमनला गेला तर 1/r1 प्लस 1/r2. समजलं? मग हे कसं आलं? असं ॲडिंग डायरेक्ट ती स्टेप ड्रॉप केलेली आहे म्हणून. आता हे आलं फॉर ऑब्जेक्ट ॲट इन्फिनिटी. जर ऑब्जेक्ट हा इन्फिनिटीला असेल, इमेज इज फॉरवर्ड ॲट फोकस. तुम्ही मागच्या वर्षी 10वीला शिकले असणार, पहिलीच केस आहे. ऑब्जेक्ट इन्फिनिटीला असेल तर इमेज कुठं मिळते? फोकसला. याचं बेस्ट उदाहरण म्हणजे तुम्ही भिंग बाग पाहिलेला आहे, उन्हामध्ये धरला, कागद जाळलेला आहे, चटका घेतला असेल तर तो सूर्यची इमेज तो डॉट असतो. तो जो ठिपका दिसतो ब्राईट एकदम, चटका जिथं लागतो तो म्हणजे फोकस आहे या लेन्सचा. आणि पदार्थ किती अंतरावर आहे? सूर्य अनंत अंतरावर आहे. म्हणजे ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी तर इमेज कुठं असेल? इमेज इज ॲट फोकस. फोकसला असते इमेज. फॉर यू इन्फिनिटी, ऑब्जेक्ट इन्फिनिटी म्हणजे यू इन्फिनिटी आणि इमेज किती? ॲट फोकस म्हणजे ॲट फोकल लेंथ. इमेज डिस्टन्स किती असेल? फोकल लेंथ इतकं असेल. सबस्टिट्यूटिंग इन द अबोव इक्वेशन या दोघं व्हॅल्यू इथं टाकूया. आता बघा v ची व्हॅल्यू f टाकतो हां आणि u ची इन्फिनिटी टाकतो. ही इन्फिनिटी हा गायबच झाला, 1/fच राहिला आणि ही जा बाजू जशीच्या तशी. दिस इज द लेन्स मेकर्स इक्वेशन. समजलं? u ची व्हॅल्यू इन्फिनिटी टाकली काय होईल आन्सर? 0. 1/v ची व्हॅल्यू काय टाकणार? f. 1/f इज इक्वल टू दिस. हे इकडे लिहिलेलं आहे आणि हे इकडे लिहिलेलं आहे. This is the lens makers equation. Why it is called lens makers equation? Since कारण की the equation can be used to calculate the radii of curvature for the lens. लेन्स बनवण्यासाठी चष्म्याचा हे इक्वेशन वापरलं जातं. कशासाठी? टू डिटरमाइन द रेडाई ऑफ कर्वेचर. सो कॉल्ड लेन्स मेकर्स इक्वेशन, बरोबर. आता द न्यूमेरिकल व्हॅल्यू ऑफ f and r is the same under following condition. f आणि r केव्हा सेम असतो तर खाली अटी दिलेली आहे. पहिली अट फॉर अ थिन सिमेट्रिक अँड डबल कॉन्व्हेक्स लेन्स. डबल कॉन्व्हेक्स म्हणजे दोघी साईडला फुगीरला डबल कॉन्व्हेक्स लेन्स असं आपण म्हणतो. फॉर अ थिन सिमेट्रिक डबल कॉन्व्हेक्स लेन्स. सिमेट्रिक कोणाला म्हणतात? याची रेडियस ऑफ कर्वेचर याची रेडियस ऑफ कर्वेचर सेम असेल, नाही तर याची लहान याची मोठी तर सिमेट्रिक नाही. ओके. तर ग्लाससाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असते? 1.5 असते. काचेच्या अपवर्तनांक 1.5. R1 ही पॉझिटिव्ह असते, R1 तिकडे पॉझिटिव्ह आणि R2 काय असते? R2 इज निगेटिव्ह. परंतु मॅग्निट्यूड ऑफ R1 अँड मॅग्निट्यूड ऑफ R2 आर सेम. मॅग्निट्यूड म्हणजे फक्त किंमत, मायनस प्लस काहीच संबंध नाही. मग दोघांची व्हॅल्यू सेम असेल. मग इन दिस केस 1/f हां यांची व्हॅल्यू टाका 1.5 काचेसाठी -1 आणि हे सोडवा 1/, याची पण r याची पण -r. मग याला सॉल्व केलं तर हे आन्सर मिळतंय तुम्हाला 1/r. ओके. तसंच मग 1/r राहिलं 1/f इज इक्वल टू 1/r. तर f इज इक्वल टू r असेल की नाही? याचा अर्थ
F is equal to R. मग similarly for a thin symmetric and double concave lens made of glass whose refractive index is 1.5, R1 is negative. आता हा डबल कॉन्केव आहे. हा डबल कॉन्केव कसा असतो हा डबल कॉन्केव. याची रेडियस ऑफ कर्वेचर इकडे R1 ही कशी असते निगेटिव्ह आणि याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स रेडियस ऑफ कर्वेचर R2 ही काय असते पॉझिटिव्ह. बरोबर. मग त्या टाकायच्या R1 इज निगेटिव्ह R2 इज पॉझिटिव्ह टाकल्या तर तुम्हाला हे मिळेल. तर इथं 1/f इज इक्वल टू -1/r मिळतो. F इज इक्वल टू -r मिळते हां साईनमध्ये. पण मॅग्निट्यूड पाहिजे असेल फक्त किंमत तर ते इक्वल असतं. नाव फिनिश विल स्टॉप. सर हे असंच माझं एक होऊन जाईल. आणि ते पहा बोरसे सरांनी कसं केलं ते आले मला करून दिलं आणि मला ते दिनेश पाटील सर येऊन गेले.